सर, निसर्गाने स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये फरक करून पाठवलाय. दोन भिन्न लिंग आहेत, दोन भिन्न माइंडसेट आहेत, दोन भिन्न मेंदू आहेत. तर ही समानता लिंगांची भिन्नता असतानाही साधता येऊ शकते. नक्की साधता येऊ शकते. कारण असे ना, समानता असते आणि नसते याच्यामध्ये काय फरक असतो. तर तुम्ही जे एक व्हॅल्यू जजमेंट करता, हे असं म्हणजे असंच असणार, हे मी एक वेळ मान्य करतो. परंतु त्याच्यात जो एक तरतम भाव येतो की हे उच्चतर, हे तेवढं उच्चतर नाही, हे अधिक शक्तिशाली, हे थोडंसं अशक्त, हे अधिक खंबीर, हे अधिक नाजूक, असा मुद्दा आला समोर की तिथे भेद सुरू होतो. आणि निसर्गाने, म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीचं जर उदाहरण द्यायचं, भारतीय संस्कृतीत खरं म्हणजे ज्याला आजच्या भाषेत जेंडर जस्टिस म्हणतात, त्याचं एक प्रतिमान, त्याचं एक मॉडेल अर्धनारी नटेश्वराच्या रूपाने आपल्याला दिलेलं आहे. अर्धनारी नटेश्वराचा अर्थ काय आहे? अर्थ हा आहे, आणि जो आपल्या अनुभवाचा विषयही आहे, की प्रत्येक पुरुषामध्ये एक स्त्री तत्व आहे आणि प्रत्येक स्त्रीमध्ये देखील एक पुरुष तत्व आहे. क्या बात आहे. मग ही तत्व जर प्रत्येक ह्युमन बिईंगमध्ये, प्रत्येक मानवामध्ये असतील, तर उच्च कोण आणि नीच कोण असा प्रश्न येतोच कुठे.